स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो स्वामींच्या मठामध्ये. तर मी अशी काही रेडी झाले होते. हा मी कॉटनचा ड्रेस घेतलेला आहे. कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर हे दोघेसुद्धा असे रेडी झाले होते. आम्ही पोचलो स्वामींच्या मठामध्ये. सौरभ बोलला पटपट चला, खूप गर्दी झालेली आहे. त्याच्यानंतर खूप छान सजवलं होतं स्वामींचा मठ आणि खूप गर्दी पण होती. आम्ही पटकन जाऊन दर्शनासाठी लाईन लावली आणि मेन डोरला तर असे काही सजवले होते. खूप सुंदर वाटत होते आणि दारातनं स्वामींची प्रतिमा इतकी सुंदर वाटत होती लांबनच, की असं वाटत होतं की पटपट लाईन. आणि इकडे होम झालं होतं, इथे होम वगैरे केलं होतं. त्याच्यानंतर असं काही सजवलं होतं स्वामींचा मठ, खूप सुंदर वाटत होता. त्याच्यानंतर आम्ही पोचलो गाभाऱ्यामध्ये आणि तिकडे शिवाजी महाराजांची प्रतिमा ही अशी काही दिसत होती आणि स्वामींची प्रतिमा अशी पेशवाई पगडीत खूप सुंदर वाटत होती. त्यानंतर आम्ही दर्शन केलं आणि छानसा प्रसाद घेतला. त्याच्यानंतर बाहेर आल्यावरती अष्टगंध लावला. त्याच्यानंतर अजून प्रसाद घेतला, महाप्रसाद. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही थोडंसं आपल्याकडनं काही मदत होईल असं देणगी देतो. तर ह्यावेळेस वेजच्या हातनं आम्ही देणगी दिली आणि असं स्क्रीनवरती स्वामींची फ्रेम लावली होती. खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर आम्ही निवांत बसून प्रसाद खाल्ला आणि सगळ्यांना, भाविक भक्तांना येणाऱ्या पेरूचा ज्यूस होता तर त्याचाही आम्ही स्वाद घेतला. खूप छान लागत होतं. त्यानंतर आम्हाला एक काकू भेटला. चलो बाय बाय.